मी आहे ना अजून पण एवढे कुठाने कधी नव्हतं केलं तेवढे आता मला करणं लागू लागले. 3-4 वेळेस विहिरून मोटर चालू करून वावरामध्ये आलो तरी पण ती मोटर काही सुरूच राहत नव्हती. तर राम राम मित्रांनो, आपल्याला ना दररोज ना काही काम राहते. त्यामुळे आज आपल्याकडे डॉक्टर आले होते. आपल्याला जायचं होतं सदर पाहायला जालन्याला. आता वाटाण चाललो होतो. कार्यकर्ता खूपच पाहत होता माझ्याकडे. त्याला वाटत होतं काय काढलं काय माहिती आपला. आता त्याला माहितच नाही का आपण ब्लॉगर आहे, आपण कुठं गेलो तर आपला कॅमेरा चालूच राहतो म्हणून. आता मस्त पैकी लगेच जालन्याला आलो. आपल्यासोबत होते मोठी मोठी हस्ती. इथे येऊन पाहिलं तर काय अजून सगर चाली पण नव्हतं झालं. इंद मोकारच गर्दी झाली होती आणि लगेच लोकांनी म्हशी अन्न चाली केलं. लगेच गप्पा म्हशी अंगावर येत होते आणि म्हशी पण काही कमी नाही बरं, खूपच पाहत्या बरं गाडी मागं. पण सगर पाहायला खूपच मजा आली बरं, कारण की इतकं मोकर म्हशी आले होते. मी नाही पहिली बार पाहत होतो. त्यात मग मला तो विषय मोकरच झाला पुरा. इथं पार 2-3 घंटे कसे गेले मला काही समजलं नाही. त्यात मग म्हणलं चला आता आपण जो घरी आलो ना, आपली होंडा हातामध्ये घेतली डायरेक्ट आपली इंटरनॅशनल हायवे डायरेक्ट आपण आपल्या शेतामध्ये येऊन पोहोचलो. आता आपल्या शेतामध्ये मिरच्याला पाणी भरतो. त्यात मग पहिलं तर आपल्या इकडे विहिरीकडे आलो. विहिरीवर आल्यानंतर पहिलं तर मोटर सुरू केली. वावरात जाऊन पाहिलं तर डबल मोटर बंद पडली. डबल गेलो एरियावरून डबल मोटर सुरू केली. आता मुळातच लाईट अर्धा घंटा आहे. त्याचमुळे मी पटपट मोटर पाणी भरून घ्यायचं काम करत होतो. ते पण व्हायचं नव्हतं. आतापर्यंत मी एवढे कुठाने एवढे धावपळ कधीच नव्हतं केलं. तेवढं आता मला करणं लागलं. शेवटी लाईन गेली पण मला काही पाणी भरणं झालं नाही. त्याचमुळे जाऊन दे आता आपल्याला फॉलो करून टाका पटकन.